हॅलो नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आम्ही मायलेकी म्हणजेच मी आणि प्रिया कुठे जात आहोत ते तर सांगतेच, त्या अगोदर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। बाबुलनाथ हे मुंबईमधील सगळ्यात प्रसिद्ध महादेवाचं मंदिर आहे, तर तिथे आम्ही दर्शनासाठी जात आहोत। तर मी अगोदर बराच वेळ गेलेले आहे, पण प्रिया पहिल्यांदा जात आहे आणि मुंबईमध्ये असलेल्या अनेक शिवमंदिरांपैकी एक असलेले रम्य आणि देखणे शिवालय म्हणजेच बाबुलनाथ मंदिर हे मलाबार हिल टेकडीवर वसलेले एक जुनं मंदिर आहे। भक्तगणांचा सतत येथे वावर असतो। श्रावण महिना, आता असलेली महाशिवरात्री आणि अन्य धार्मिक महत्त्वाच्या दिवशी येथे भाविकांच्या रांगाच रांगा आपल्याला पाहायला मिळतात। तसंच आम्ही सुद्धा एरवी गेलेले होतो, पण त्या दिवशी सुद्धा अशीच गर्दी होती। आम्हाला वाटलं एरवी आलेले आहोत त्याच्यामुळे गर्दी नसेल, पण खूप गर्दी होती। गिरगाव चौपाटीपासून जाणाऱ्या बाबुलनाथ रोडवरून या मंदिराकडे जाता येते, म्हणजेच या मंदिरापासून गिरगाव चौपाटी खूपच जवळ आहे आणि या मंदिरामध्ये जाण्यासाठी 100 पायऱ्या आहेत आणि एवढ्या पायऱ्या चढून भाविक भक्त दर्शनासाठी येतात। चढून वर गेल्यावर मंदिराचा मोठा सभागृह लागतो आणि सभागृहाचे खांब आणि मंदिर अतिशय सुंदर नक्षीकामाने भरलेले आहे। अनेक देवदेवतांच्या मूर्ती मंदिराच्या खांबावर कोरलेले आहेत। हे संगमरवरी मंदिर नागर स्थापत्यकलेचा नमुना समजले जाते। मंदिराच्या आतील आवारात केवळ शिवाचीच नाही तर गणपती, पार्वती आणि मारुती यांची देखील छोटीखानी मंदिरं आहेत। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर बाबुलनाथाचे शिवलिंग दिसते। या शिवलिंगावर सतत दूध आणि दह्याचा अभिषेक सुरू असतो। हे तीर्थ गोमुखातून बाहेर पडते आणि ते घेण्यासाठी भाविक सतत इथं गर्दी करतात। या मंदिराचे बाबुलनाथ का नाव पडले? गिरगाव चौपाटीजवळ एका छोट्या टेकडीवर वसलेले हे शहरातील सर्वात जुन्या मंदिरापैकी एक आहे। बाबुल वृक्षाच्याच म्हणजे बाबळीच्या झाडाच्या देवाच्या स्वरूपातील हे शिव आहे। मंदिरातील मुख्य देवता आहे। विश्वासू लोक मंदिरात चढून शिवलिंगाचे दर्शन घेतात आणि परमेश्वराचा आशीर्वाद घेतात। या मंदिरामध्ये पायऱ्या न चढता येणाऱ्यांसाठी लिफ्ट सुद्धा आहे आणि इथं या शिवरात्रीच्या वेळी पहाटेपासूनच नाही तर रात्रीच्या 12 पासून इतकी लांबच लांब गर्दी असते ना की मंदिरापासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत रांगा असतात। आम्ही एका वर्षी गेलो होतो ना शिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी पहाटे गेलो होतो, पण रात्रीपासूनच इतकी लांब रांग होती ना पार गिरगाव चौपाटीपर्यंत। आम्ही रिटर्न वापस आलो आणि मग आमच्या जवळच्या इथलच्या मार्कंडेश्वर मंदिराचे महादेवाचं दर्शन घेतलं। तर अशा प्रकारची गर्दी असते आणि या मंदिराचं विशेष म्हणजे इथं खूप मूवीजचे किंवा हिंदी जुने जे मूवी आहेत ना त्यांचेसुद्धा शूटिंग झालेले आहे आणि इथं दत्ताचे, त्यासोबतच संतोषी माता आणि इतर पण भरपूर असे देवतांचे मंदिर आहेत छोटेखानी। तर या मंदिरातील विशेष म्हणजे खूप जुनं आहे आणि उंच आहे। हे बाबळीच्या झाडाखाली महादेवाचं शिवंभू महादेवाची पिंड होती, त्याच्यामुळे याला बाबुलनाथ असं म्हणतात। तुम्ही जर कधी मुंबईला आलात तर विशेष या मंदिराला भेट द्या आणि तुम्ही सुद्धा स्वतः पाहा किती छान आहे ते। तर इथलच्या सगळ्या काही देवतांचे दर्शन घेणं झालेलं आहे आमचं आणि आता सगळं छान वाटलेलं आहे आणि प्रियासोबत होती ना त्याच्यामुळे खूप भारी वाटलं। तर आम्ही इथे फोटो वगैरे असे काढले आणि एकटी गेल्यानंतर अशा प्रकारे काढता येत नाही, प्रिया होती सोबत त्याच्यामुळे काढले आणि छान असं महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही तुम्हाला नाही का या मंदिराच्या पायऱ्यावरती जे पानं आणि दिसत आहे ना तर ते बरेच लोक काय करतात ना आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक पायरीवरती नागिणीचं पान ठेवून त्याच्यावरती कापूर लावून नवस फेडला जातो। त्यामुळे इथं बरेचसे असे भक्त किंवा श्रद्धाळू नवस बोलून त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे नवस फेडला जातो। तर मला पण तिथं विचारल्यानंतर माहिती झालं की हे कशा प्रकारे करतात आणि या मंदिराच्या पायऱ्या भरपूर आहेत, त्याच्यामुळे इथे खूप असे मध्यभागी जागा सोडलेली आहे कापूर लावून नवस फेडण्यासाठी। अशा प्रकारे हे बाबुलनाथ मंदिर नवसाला पावणारं आणि भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारं आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।